नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, समाज कल्याण विभाग पदभरती 2024-25चं परीक्षेचं वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत. तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. त्या अगोदर आपल्यासाठी अतिशय महत्त्वाच्या नोट्सबद्दल माहिती देऊन घेतो मित्रांनो, जे आपल्यासाठी कॉमन 4 विषय आहेत: मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य ज्ञान. तर या चारही विषयांच्या अतिशय कमी किमतीमध्ये आपण नोट्स उपलब्ध करून देतोय. त्याच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगून घेतो. त्यानंतर प्रत्येक पदानुसार आपल्या परीक्षेचा पेपर कधी असणार आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात. तर बघा मित्रांनो, समाज कल्याण विभाग पदभरतीसाठी आपण या 4 विषयांच्या नोट्स उपलब्ध करून देतोय. यामध्ये प्रत्येक या विषयाच्या नोट्स सेपरेट 150 ते 200 पेजेसच्या असणार आहे. इव्हन यामध्ये चालू घडामोडी देखील तुम्हाला लेटेस्ट 2 वर्षाचं भेटून जाणार आहे. त्याचसोबत मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP, GK, लेटेस्ट TCS पॅटर्ननुसार झालेल्या 14 ते 15 प्रश्नपत्रिका, या सर्व नोट्स आपण अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय. यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली 149 रुपये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 9139 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचंय आणि याच नंबरवरती फक्त व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवून द्यायचंय. त्यानंतर 15 ते 20 मिनिटांमध्ये या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला व्हॉट्सअपवरती PDF स्वरूपामध्ये सेंड केल्या जातील. आपल्याला प्रत्येक टॉपिकनुसार आणि IMP टॉपिकनुसार सर्व नोट्स आपल्याला अतिशय कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देतोय. यामध्ये या विषयांचा समावेश असणार आहे. तर तुमच्यासाठी रिव्हिजन करण्यासाठी या नोट्स तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे. तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. अतिशय कमी किमतीमध्ये आपण आपल्या टीम सोबत वर्क करून या नोट्स तुमच्यासाठी उपलब्ध करून देतोय. चालू घडामोडी देखील तुम्हाला लेटेस्ट 2 वर्षाचं भेटून जाणार आहे. तर चला आता पुढे व्हिडिओ आपण कंटिन्यू करूयात. तर बघा, आता समाज कल्याण पदभरतीचं संपूर्ण जे वेळापत्रक जाहीर झालेलं आहे त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊयात. तर इथे जर म्हटलं तर 4/3/2025 रोजी पेपर आपले सुरू होत आहे मित्रांनो, आणि 19/3/2025 पर्यंत हे आपले पेपर चालणार आहेत. यामध्ये जर विचार केला तर बघा, आपलं जे पहिलं पद होतं गृहपाल, ठीक आहे, म्हणजेच अधीक्षक महिलांचं जे पद होतं मित्रांनो, तर या पदाचे जवळपास 2 ते 3 दिवस पेपर चालणार आहे, जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. इथे बघा, आता यामध्ये जर विचार केला तर इथं दिनांक दिलेले 4, 5 आणि 6 या 6 तारखेपर्यंत, ठीक आहे, 6 तारखेपर्यंत नव्हे तर 7 तारखेपर्यंत इथे बघा गृहपाल म्हणजेच अधीक्षक या पदाचे पेपर चालणार आहे मित्रांनो. यामध्ये आपल्याला दिवस दिलेले आहेत, कोणकोणत्या दिवशी ते पेपर होणार आहे, कोणकोणत्या शिफ्टला त्यांचे पेपर होणार आहे त्याबद्दल इथं संपूर्ण माहिती दिलेली आहे. तर 2 ते 3 किंवा 4 दिवस इथं आपल्याला गृहपाल अधीक्षक म्हणजेच महिलांसाठी हे जे पद होतं मित्रांनो, तर या पदाचे पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे. प्रत्येक शिफ्टचा टायमिंग देखील तुम्हाला इथं उपलब्ध आहे मित्रांनो. फक्त आता तुमचं जे प्रवेशपत्र आहे ते कधीपर्यंत येईल ते देखील मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगणार आहे, ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर वरिष्ठ समाज कल्याण निरीक्षकचं जे पद होतं मित्रांनो, याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला 2च शिफ्टमध्ये पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे, 7 तारखेला 2nd आणि 3rd शिफ्टमध्ये, ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर गृहपाल अधीक्षक हे सर्वसाधारणचं पद होतं, पुरुषांसाठी जे पद होतं मित्रांनो, तर याच्यासाठी जर म्हटलं तर आपल्याला 10 तारखेला त्याचे पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे. तर बघा, 10 तारखेला 3 शिफ्टमध्ये, ठीक आहे, 3 शिफ्टमध्ये हे पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे. पुढे जर म्हटलं तर पुढे बघा, त्यानंतर 11 तारखेला देखील याच पदाचे पेपर असणार आहे, ठीक आहे. 3 शिफ्टमध्ये 11 तारखेला देखील गृहपाल सर्वसाधारणचं जे पद याचे पेपर होणार आहे मित्रांनो. पुढे जर म्हटलं तर समाज कल्याण निरीक्षक, ठीक आहे, यामध्ये उच्च श्रेणी लघुलेखकचं जे पद होतं, तर हे दोन्ही पदांचे पेपर 12 तारखेला होणार आहे मित्रांनो, ठीक आहे. त्यासोबत यामध्ये बघू शकता समाज कल्याण निरीक्षक लघु टंकलेखक याचे देखील पेपर आपल्याला 12 तारखेला बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो. याचं शिफ्टचा टायमिंग तुम्हाला इथे दिलेला आहे. एकत्रित हे पेपर होणार आहे मित्रांनो. म्हणजे काही ठिकाणी जर म्हटलं तर आपल्याला समाज कल्याण निरीक्षकचे पेपर झालेले बघण्यासाठी भेटतील, काही ठिकाणी उच्च श्रेणी लघुलेखकचं जे पदाचं पेपर आहे ते झालेलं बघण्यासाठी भेटेल. म्हणजे एका दिवशी कोणत्याही ठिकाणी कोणत्याही विद्यार्थ्याचा पेपर असू शकतो. परंतु यामध्ये अजून एक गोष्ट लक्षात घ्या की जर तुम्ही दोन्ही पदांसाठी अर्ज केला असेल तर तुमचे पेपर सेपरेट आणि वेगवेगळ्या दिवशी होतील, याची दक्षता घेतली जाईल. त्याविषयी कोणत्या प्रकारची चिंता करू नका, ठीक आहे. पुढे जर म्हटलं तर बघा, आपल्याला समाज कल्याण निरीक्षकचं जे पद आहे याचे जर पेपर जर विचार केला तर 17 तारखेला झालेलं बघण्यासाठी भेटणार आहे. त्यानंतर बघा, तर निरीक्षक पदासाठी थोडे जास्त अर्ज आले तर हे पेपर जवळपास 17, 18, 19 तारखेपर्यंत चालणार आहे, ठीक आहे. तर प्रत्येक पदानुसार आपल्याला इथे वेगवेगळा टायमिंग दिलेला आहे, वेगवेगळ्या दिवशी आपल्याला ते पेपर झालेले बघण्यासाठी भेटणार आहे. त्याबद्दल संपूर्ण माहिती दिलेली आहे. आणि आपलं जे प्रवेशपत्र मित्रांनो 25/2/2025 रोजी उपलब्ध होईल, ठीक आहे. इथून पुढे आपलं प्रवेशपत्र तुम्ही डाउनलोड करू शकता 25 तारखेच्या पुढून, आणि ते वेबसाईटला तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल. जसं आपल्याला वेबसाईटला ते प्रवेशपत्र उपलब्ध होईल त्यावरती आपल्या चॅनलवरती तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला
भेटून जाणार आहे. ठीक आहे, तर त्यासाठी आपल्याला सर्वप्रथम काय करायचं आहे, चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं, जी बेल येते ती लाईक क्लिक करून घ्यायचं आहे, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो तेवढीची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. पुढे जर म्हटलं तर आपल्याला संपूर्ण अभ्यासक्रम दिलेला आहे. प्रत्येक पदासाठी हा आपल्याला कॉमन अभ्यासक्रम आपल्याला बघण्यासाठी भेटलेला आहे मित्रांनो. यामध्ये बघा आपल्याला ABCD या आपल्याला ग्रुपमध्ये पेपरला प्रश्न विचारले जाणार आहे. जसे की ए ग्रुपमध्ये प्रत्येक विषयाचे 4 प्रश्न असतील, मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि त्यासोबत सामान्य ज्ञान. ठीक आहे, यामध्ये चालू घडामोडीचा देखील समावेश असणार आहे. प्रत्येक या ग्रुपमध्ये आपल्याला 6 आणि यामध्ये जर विचार केला तर गणित बुद्धिमत्ताचे 7 प्रश्न असणार आहे. प्रत्येक ग्रुपमध्ये टोटल 25 प्रश्न विचारले जातील. अशा प्रकारचे 4 ग्रुपमध्ये तुमचे पेपर होतील आणि यामध्ये जर विचार केला तर 25 चोक 100 प्रश्नांवरती आपल्याला इथं 100 प्रश्नांवरती आपल्याला परीक्षा झालेली बघण्यासाठी भेटणार आहे मित्रांनो. आणि यासाठी आपल्याला जर म्हटलं तर 120 मिनिटाचा कालावधी असणार आहे. आता या ग्रुपमध्ये म्हणजे आपल्याला ग्रुप वाईज हे पेपर होणार आहे, परंतु एकाच दिवशी एका शिफ्टमध्ये तुमचे पेपर झालेले बघण्यासाठी भेटतील. यामध्ये फक्त एवढाच फरक असतो, जसे की आता आपला पेपर सुरू झाला, पेपर सुरू झाल्यानंतर सर्वप्रथम ग्रुप एचेच प्रश्न दिसतील. प्रत्येक विषयाचे 6 प्रश्न तुम्हाला दिसतील आणि त्याच्यासाठी 30 मिनिटाचा टायमिंग दिलेला असतो. तो 30 मिनिटाचा टायमिंग तुम्ही इथं वापरू शकता. आता हा जो ग्रुप आहे ए ग्रुप हा सोडून झाल्यानंतर हे 30 मिनिटं झाल्यानंतर लगेच पुढील 30 मिनिटांमध्ये बी ग्रुपचे प्रश्न येतील प्रत्येक विषयानुसार. फक्त आपल्याला लेवलची थोडी कमी जास्त आपल्याला बघण्यासाठी भेटेल. हे ग्रुपचे प्रश्न सोडून झाल्यानंतर पुन्हा सी ग्रुपचे, त्यानंतर पुन्हा डी ग्रुपचे. ठीक आहे, या स्वरूपामध्ये तुमचे पेपर होतात. टोटल जर म्हटलं तर आपल्याला 120 मिनिटाचा म्हणजे 2 तासाचा कालावधी आहे मित्रांनो. त्याच्यामध्ये तुम्हाला एकूण 100 प्रश्न सोडवायचे असतात. यामध्ये जर विचार केला तर एका ग्रुपचा टायमिंग तुम्ही दुसऱ्या ग्रुपला देऊ शकत नाही, एवढाच फरक असतो. त्यामुळे टाइम मॅनेजमेंट तुमच्यासाठी खूपच महत्त्वाचं असणार आहे. कारण जर विचार केला तर प्रत्येक ग्रुपमध्ये जेवढे पण प्रश्न आहे त्यांच्यासाठी जेवढा टायमिंग तेवढ्या टायमिंगमध्येच तुम्हाला ते प्रश्न सोडवावे लागणार आहेत. जर तुम्ही असा विचार केला की ए ग्रुपचे हे जे पण प्रश्न आहे तुम्हाला जर येत नसतील तर तुम्ही नंतर सोडवणार आहात, तर तसं काही नाही आहे मित्रांनो. तुम्हाला त्याच्या टायमिंगमध्येच ते प्रश्न सोडवावे लागणार आहे. एकदा टायमिंग निघून गेला, हे 30 मिनिटं झाले की लगेच दुसऱ्या ग्रुपचे प्रश्न तुम्हाला दिसून येतील, त्याला तोच टायमिंग द्यावा लागणार आहे. त्याच्यामुळे टायमिंग तुमच्यासाठी इथं खूपच महत्त्वाचं असणार आहे. टाइम मॅनेजमेंट करा व्यवस्थित, तुम्ही जास्तीत जास्त सराव करा, जेणेकरून तुमची जेवढी जास्त प्रॅक्टिस असेल तेवढं जास्त तुम्हाला इथं टायमिंग पुरणार आहे. तर अशा स्वरूपामध्ये संपूर्ण वेळापत्रक आणि आपल्याला परीक्षेचं स्वरूप इथं जाहीर झालेलं आहे, त्याबद्दल संपूर्ण माहिती तुम्हाला या यूट्यूबच्या माध्यमाने उपलब्ध करून दिलेली आहे. या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, चॅनल देखील सबस्क्राईब करा, जी बेल येते ती लाईक क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.